झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा पडद्यामागचा सूत्रधार आरोपी डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अमेरिकेच्या शिकागो कोर्टाने हेडलीला ही शिक्षा सुनावली आहे। शिक्षा देताना हेडलीला झालेली शिक्षा कमी असल्याचं मत कोर्टानेही नोंदवलंय। त्याचा अपराध हा फाशी होण्याच्याच लायकीचा असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट हेडलीनंच रचला होता। हल्ल्यापूर्वी हेडलीनं मुंबईची रेकी केली होती। अमेरिकेत जन्मलेला हेडली केवळ लष्कर-ए-तोयबाच नाही तर अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी अनेक वर्षांपासून काम करत होता। कोण आहे हा डेव्हिड हेडली, यावर एक नजर टाकूया। डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद सईद गिलानी हा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आहे। अमेरिकेतल्या वॉशिंग्टन DC मध्ये त्याचा जन्म झाला। मुंबई 26/11 हल्ल्याचा तो सूत्रधार समजला जातो। मुंबईवरील हल्ल्यापूर्वीच त्यानं मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकीही केली होती। लष्कर-ए-तोयबाला हल्ल्यासाठी त्यानं आर्थिक मदतही केलेली आहे। हेडलीचा गुन्हा हा त्याला फाशी होण्याच्या लायकीचाच होता असं शिकागो कोर्टानेही मत नोंदवलेलं आहे। झी 24 तासनेही एक प्रश्न विचारला होता कौल महाराष्ट्राचा या अंतर्गत की डेव्हिड हेडलीला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती का, आणि यावर लोकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। 94% लोक म्हणतायत होय, तर 6% लोक म्हणतायत नाही। आपण याच संदर्भात अधिक मत जाणून घेऊया। आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते YP सिंग वकील आहेत आपल्याबरोबर। YP सिंगजी, अगदी शिकागो कोर्टानेही म्हटलेलं आहे हेडलीचा गुन्हा हा फाशीच्या योग्यतेचा आहे, पण त्याला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आम्ही जनमताचा कौलही घेतलेला आहे महाराष्ट्राचा। 94% लोक म्हणतायत त्याला फाशी व्हायला हवी होती। तुमचं काय मत आहे? मला तर असं वाटतं की एवढा लवकर त्यांना फाशी व्हायला नको, कारण की डेव्हिड हेडली एक सूत्रधार होता पूर्ण केसचा। त्याच्याकडे भरपूर माहिती होती आणि तो एक विटनेस म्हणून पुढे यायला तयार आहे। म्हणजे इतर जे बाकी टेररिस्ट आहेत त्यांच्या विरोधात तो काय त्याचे पुरावे आहे ते सादर करण्यास तयार आहे। आणि आज उद्या किंवा 5 वर्ष नंतर 10 वर्ष नंतर जेव्हा आणि आरोपी पकडण्यात येतील तेव्हा डेव्हिड हेडलीची जे टेस्टिमनी आहे, त्याचे जे पुरावा आहे, ते जबाब आहे, ते कोर्टात आम्ही त्याला वापर करून सिद्ध करू शकतो। म्हणून मला असं वाटते की केसच्या दृष्टीने डेव्हिड हेडलीला जिवंत असायला पाहिजे। नक्की तुमच्या दृष्टीने त्याचं जिवंत राहणं हे महत्त्वाचं आहे। YP सिंगजी, झी 24 तासकडे हे मत मांडल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।